त्यांच्याबरोबर आता मनसेचे सर्व नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेशमुख, देशपांडे, त्याच पद्धतीनं अभ्यंकर हे सगळेजण राज ठाकरेंबरोबर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीनं या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होते आहेत। अशाच पद्धतीची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सुरू केलेली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती किंवा अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। माझ्यासोबत आता ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी आहेत आणि त्यांच्याकडून मी या संपूर्ण गोष्टीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। सुनील मोदीजी, स्वागत आहे। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय जी। राज ठाकरे महाविकास आघाडी सत्याचा मोर्चा काढतायत, आपली प्रतिक्रिया? नमस्कार। नाही, आपण एक मुद्दा समजून घ्यावा। हा का सत्याचा मोर्चा आहे हे समजून घ्या। बघा, लोकसभा निवडणूक झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरपूर यश मिळालं। जी। लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 6 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 65 लाख लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं। जी। आता ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय ते 65 लाख, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे। त्यातले जवळजवळ 55 लाख मतदार हे बोगस आहेत। जी। ते विधानसभेमध्ये त्यांनी निवडून यावं म्हणून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणातून ती ऑनलाईन नोंदणी केली। जी। आम्ही ऑनलाईन नोंदणी करताना त्याचं व्हेरिफिकेशन कोणी केलं? ते कोणाच्या हातामध्ये बटन होतं? निवडणूक आयोगानं ते प्रत्यक्ष बीएलओनी जाऊन त्या जागेवर बघितलं का? हे नाही। म्हणून माझी अशी विरोधकांना विनंती आहे की एखादा विधानसभा घ्या, त्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये किती मतदान होतं, जी, ते विधानसभेत किती वाढलं, आणि हे नॅचरल ग्रोथ 18 वर्षाची वगैरे नोंद असते। एक छोटासा प्रश्न याच अनुषंगानं सुनील मोदीजी आपल्याला, की जसं तुम्ही आता म्हणताय की अशा पद्धतीची बोगस मतदार नोंदणी झाली आणि त्यांनी मतदान केलं, ज्या ज्या ठिकाणी ठाकरे गटाचे किंवा महाविकास आघाडीचे नेते किंवा तुमची लोक निवडून आली त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं बोगस मतदान झालेलं आहे असं सातत्यानं बीजेपी आणि महायुती म्हणतंय। मग त्यावेळेला हा मुद्दा का उपस्थित झाला नाही? आणि दुसरा भाग, जे बूथ प्रमुख असतात, जे प्रत्येक पक्षाचे असतात, त्यांनी हा मुद्दा त्या त्या वेळेला लक्षात का आणून दिला नाही, असा पद्धतीचा एक प्रश्न आहे। काय उत्तर आहे? मी त्याला उत्तर देतो। वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे। जी। लोकसभेला ज्यावेळी ही निवडणूक झाली त्यावेळी जवळजवळ त्या मतदारसंघामध्ये 22-23 हजारचं लीड होतं। जी। जेव्हा वरळीमध्ये पहिल्यांदा आदित्य ठाकरे निवडून आले त्यावेळी 68-70 हजारचं लीड होतं। जी। आता ते परवा निवडून आले ते 2-2.5 हजार मतांनीच निवडून आले। याचा अर्थ असा आहे की त्यांनी बोगस मतदान नोंदवलं परंतु त्यांना विजयापर्यंत जाता आलं नाही। आता मी माझं उदाहरण देतो साहेब, माझं उदाहरण मी आणि बूथ यंत्रणेना ते केव्हा लक्षात आलं तेही मी आपल्याला सांगतो। जी। निवडणुकीमध्ये एक सर्क्युलर आहे की ते तुम्ही अर्ज ज्या दिवशी भरता त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला नोंदणी करता येते। ऑब्जेक्शन सजेशन करता येत नाही पण नोंदणी करता येते। आणि जेव्हा निवडणुकीच्या घाईगडबडीत आम्हाला ज्या नोंदणीच्या मतदार यादीच्या पुरवण्या मिळाल्यानंतर आम्ही लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। मी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा निवडणूक प्रमुख होतो। जी। आम्ही 30-35 हजार मतांनी हरलो। जवळजवळ 15,000 मतं ऑनलाईन भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये नोंदवली होती। ती आत्ताही आम्ही ऑब्जेक्शन घेतलेली आहे। नक्कीच तुमचं हे सगळं आंदोलन लक्षामध्ये येण्यासारखं आहे आणि ते आता धार धरतंय, आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून थोडंसं या आंदोलनाविषयी मोदीजी जाणून घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। ज्योत्स्ना, आत्ताची स्थिती काय आहे आंदोलनाची? कारण आंदोलनाचा भाग जो आहे तो जरी 1 ते 4 या दरम्यानमध्ये असला तरी आता राज ठाकरे निघालेले आहेत, ते लोकलने प्रवास करतायत। इतर नेत्यांची काय स्थिती आहे? महाविकास आघाडीतले आणखीन कोण कोण मोठे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत?
अगदी बरोबर आहे. जर काँग्रेसचं बघायला गेलं तर काँग्रेसचा ना इथे बॅनर आहे, ना झेंडा आहे, ना काँग्रेसचं कुठलं पोस्टर आहे. आपण एकदा दाखवूया की या ठिकाणी आपण बघतो की लांबच लांब या ठिकाणी जे आहेत अगदी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे फोटो बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला ज्योत्स्ना, पाहायला आपण मिळतात. आता त्याचबरोबर फॅशन छोटे-छोटे स्ट्रीट banners या जे आहेत, ठिकाणी ते आहात राष्ट्रवादी का? शरद पवार गटाचे सुद्धा आहे. मात्र हा बिलकुल जी. फॅशन स्ट्रीट या ठिकाणी आपण सध्या मी फॅशन स्ट्रीट नाही तर जिथे मोर्चाची सांगता होणार आहे त्या सीएसटी परिसरामध्ये आहे. जी जी जिथे मोर्चाची तयारी म्हणजे जिथे सभेची सांगता म्हणजे पूर्ण मोर्चा ज्या चालत या सीएसटी परिसरामध्ये येत जी. आहेत त्या परिसरामध्ये जो स्टेज उभारला जाणार आहे आपण त्या परिसरामध्ये आहोत. जी. बघतोय आपण की ट्रक वरती जो आहे तो स्टेज उभा केला जाणार आहे. रस्त्याचं कुठेही म्हणजे रस्ते खड्डे करून वगैरे कुठलाही सभेसाठी स्टेज जो आहे तो उभा केला जाणार नाहीये. तर ट्रक वरती जे आहे तो स्टेज जो आहे तो उभा केला जाणार आहे. त्याच्यामुळे रस्त्याची कुठलीही हानी जी आहे ज्योत्स्ना, तुम्ही ती या आता ठिकाणी सांगत होणार होता काँग्रेसच्या नेत्यांविषयी, त्याविषयी जाणून घ्यायचंय. काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत की नाही होत आहेत? जर बघायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेसचा सहभाग जो आहे तो अगदी नावापुरता सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. दुसरीकडे बाळासाहेब थोरात असो, स्वतः विजय वडेट्टीवार असो किंवा वर्षा गायकवाड असो यांनी मात्र आपण मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. जी. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पोस्टर, काँग्रेसचे बॅनर किंवा काँग्रेसचे झेंडे या मोर्चाच्या परिसरामध्ये एकही झेंडा, एकही बॅनर, एकही याचं पोस्टर याचं काँग्रेसचं कारण दिसत नाहीये. ज्योत्स्ना, याचं कारण आपण सुनील मोदींना विचारूया, ते आपल्या सोबत आहेत. मोदी साहेब, आता जसं आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सांगतायत, ज्या ठिकाणी या आंदोलनाचा समारोप होणार आहे, शेवट होणार आहे, त्या ठिकाणी ते आत्ता आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं नामोनिशाण दिसत नाहीये. कारण काय, तुम्हाला काही कल्पना आहे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे या निवडणुकी आयोगाच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी आणि राज ठाकरे असे एकत्र मिळूनच निवेदन देणं असेल, प्रेस कॉन्फरन्स घेणं असेल, त्याच्यावरचं नियोजन करणं असेल, हा मुद्दा झालेला जी. आहे. मला मिळालेली माहिती अशी आहे की आता काँग्रेसचे सर्व नेते एकत्रित टिळक भवनच्या इथे कुठेतरी एकत्रित होत आहेत जी. आणि तिथून ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत. जी आता बॅनर आणि पोस्टर्स हा लावण्याचा आहे तो जी. आमच्या शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकतर लावलेला आहे. जी काँग्रेसनी लावला नाही किंवा लावला पाहिजे होता किंवा काय असा विषय नाहीये. जी आपल्याला लक्षात येईल थोड्या वेळानंतर 12-12:30 वाजता काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि काँग्रेसचे असंख्य नेते या मोर्चामध्ये सामील झालेले असतील. सुनील मोदीजी, आणखीन एक पोस्टर- महत्त्वाचा प्रश्न याच अनुषंगानं, राज ठाकरे सातत्यानं आपल्या सोबत आहेत. आपण एक घोषणा केली, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आले. मात्र निवडणुकीच्या संदर्भात काय समीकरणं असणार आहेत त्याचं अजूनही चित्र महाराष्ट्रासमोरचं स्पष्ट नाही, किंवा तशा पद्धतीची कोणत्याही पद्धतीची अजून कोणत्याही पद्धतीची तशा पद्धतीची घोषणा झालेली नाहीये. अवधूत वाघ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे भाजपचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, आणि त्यांना सुद्धा आपण सहभागी करून घेणार आहोतच. मात्र सुनील मोदीजी, तुम्हाला किती प्रमाणामध्ये वाटतं की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अधिकृत घोषणा होईल आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि त्याचा प्रभाव मुंबईकरांवरती पडेल आणि मुंबईतली जी सत्ता आहे ती तुमच्या ताब्यात येईल? की शिवसेना हा एक पक्ष आहे, मनसे हा एक पक्ष आहे, महाविकास आघाडी मधली राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल, काँग्रेस असेल किंवा डावी आघाडी असेल, हे पक्ष आहे. जेव्हा निवडणूक जाहीर होते आणि ज्या प्रकारामध्ये आरक्षण, सक्षम उमेदवार अशी चर्चा होते, त्यावेळी युतीची घोषणा होते. आता एक मेंटॅलिटी तयार झालेली आहे की आपण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी व्यर्थ आहे किंवा आम्ही जाऊ शकत नाही असं कुठलंही स्टेटमेंट, असलं कुठलंही भाष्य या नेत्यांनी केलेलं नाही. महायुतीच्या विरोधात सक्षमपणे राज ठाकरे सहित महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहील असं माझं मत. तुमच्याकडे येतो परत. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. अवधूत वाघजी, या संपूर्ण जे काही आता प्रयत्न होतोय विरोधकांच्या माध्यमातून, सत्याचा मोर्चा त्यांनी काढलाय आणि त्याला आजच प्रत्युत्तर तुम्ही सुद्धा देताय आणि तुम्ही मूक आंदोलन करताय, याच्या पाठीमागची भूमिका? पहिली गोष्ट म्हणजे किती खोटं बोलायचं याला काहीतरी मर्यादा असतात. राज ठाकरे यांनी म्हटलं महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 96,000 बोगस मतदार घुसवले गेले.
जी 96,000ला 288 ने भागलं. प्रत्येक 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर 96,000ला 288 ने गेले तर 33,333 हे उत्तर येतं. जी एका विधानसभेमध्ये 33,333. एवढ्या मतांनी तर लोक निवडून येतात. मुंबईचा विचार केला तर एका विधानसभेमध्ये साधारण 6 मतदार कॉर्पोरेशनचे वॉर्ड येतात. जी 33,333ला 6ने भागलं तर साधारण ती संख्या 5,500 पर्यंत जाते. एका वॉर्डमध्ये जर 5,500 जर एखाद्याने एकूणही पक्षाने माणसाने जर खोटे मतदार घुसवले असतील तर त्याला निवडून येण्याला काहीच अडचण नाही. आणि अशा तऱ्हेने मुंबई महानगरपालिकेमधले 227 वॉर्ड ज्यांनी हे 96 लाख घुसवले ते निवडून येतील. पण जी तसं काही झालंय का? नाही. हे यांना उशीर आलेलं शहाणपण आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी आमच्या बाजूने प्रचार केला. त्यावेळी त्यांना दिसलं नाही का की बोगस मतदार आहेत ते. जी 2000 त्याच्यानंतरच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले. त्यांच्या हातामध्ये मोठा भोपळा मिळाला. त्यावेळी त्यांना वाटलं नाही का की अवधूत वाघजी, मग आता मतदार हे जे बोगस मतदान म्हणून पुढे आणलं जात आहे किंवा बोगस मतदानाविरोधात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याकरता म्हणून आजचा सत्याचा मोर्चा आहे, हे फेक नरेटिव्ह आहे की काय आहे? हे बघा अतिशय हे पहा, महाराष्ट्राच्या विविध विधानसभेमध्ये जी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन किती झालं हे आम्ही माहितीच्या अधिकारात घेतलेलं आहे. मी माझ्या दक्षिण आणि उत्तर कोल्हापूरचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन उत्तर मध्ये 18,340 आणि दक्षिण मध्ये 21,340 नोंदणी झालेली आहे ऑनलाईन. आता माझं असं मत आहे की ऑनलाईन नोंदणी करण्याचा अधिकार आहे का? तर आहे. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही मतदार नोंदवू शकता. जी मग आम्ही अभ्यास केला. आम्हाला त्या निवडणुकीनंतर आम्हाला जी पुरवणी यादी 15 दिवस आधी आली त्याचं व्हेरिफिकेशन जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळी त्याचं ऑब्जेक्शन घेता येत नव्हतं. ते मतदार अस्तित्वात आले होते. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ते मतदार 18 वर्ष पूर्ण झालेले नाही. अख्खे कुटुंबच्या कुटुंब एका संडास सार्वजनिक संडासवर नोंदवले, सरकारी कार्यालयावर नोंदवलेले आहेत, त्यात जे BLO तलाठी आहेत त्यांना मॅनेज करून नोंदवलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य अशी महायुतीची लोक निवडून आली. त्यांचं मार्जिन होतं 20,000, 25,000, 30,000 एकसारखं मार्जिन होतं. हे यानंतर आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही या बाबतीमध्ये की ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मान्यता कुणी दिली, ती निवडणूक आयोगानं व्हेरिफिकेशन केली की नाही, याचे सगळे मुद्दे आम्ही नंतर या 6 महिन्यात वर्षभरात मांडतोय. त्याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोग देत नाहीये. आता या निवडणुकी या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही यादीचा अभ्यास करताना आम्हाला किती गोष्टी लक्षात आल्या. आयुक्ताच्या बंगल्यावर 251 नावं कशी नोंदवली, वरळीमध्ये एका रूम मध्ये 38 नावं कशी नोंदवली, कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचं एक ऑफिस आहे त्या ऑफिसवर 188 नावं नोंदवलेली आहेत. जी, ते आम्ही जी. प्रूफ सहित आता दिलेली आहेत. आणि म्हणून मला वाघसाहेब आपल्याला विनंती करायची आहे आपण सुनील मोदीजी आपण उत्तर घेऊया. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत. अवधूत वाघजी, थेट आरोप सुनील मोदी करतायत आणि त्यांनी काही उदाहरणं सुद्धा या संदर्भातली दिली आहेत. तुमची प्रतिक्रिया, तुमचं म्हणणं? पहिली गोष्ट म्हणजे स्वागत आहे. अशा तऱ्हेने विरोधी पक्ष जर अभ्यास करत असेल, कुठच्याही सरकारी यंत्रणेने केलेल्या चुका शोधत असेल तर त्याचं स्वागत आहे. मी इकडे निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी नाहीये, मी प्रवक्ता नाही आणि मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. मी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाचा प्रवक्ता आहे, पक्षाची भूमिका मांडते.
तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टामध्ये जा, सुप्रीम कोर्टामध्ये जा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, आमची काही ना नाहीये. सरकार म्हणून जर निवडणूक आयोगाला योग चुका करत असेल तर त्याचं काय करायचं हे सरकार ठरवेल. निवडणूक मुद्दा असा आयोग आहे, निवडणूक आयोगाच्या संदर्भातच राज ठाकरेंचं एक वक्तव्य तुम्हाला माहिती असेल. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा हे वक्तव्य केलं होतं. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर भाजपला राग येतो असं या नेत्यांचं म्हणणं आहे. नाही हे बघा, भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जर कोण बोललं तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्हाला त्याला जबाबदारीने उत्तर द्यावं लागेल. मी पुन्हा एकदा सांगतो, निवडणूक आयोगावर जर आरोप असतील आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. निवडणूक आयोगाने काय करायचं ते करावं, आम्ही काय त्यांचे प्रतिनिधी नाही, आम्हाला त्याची बाजू घेण्याची काय गरज सुनील नाही. मोदीजी, आरोप कोणावर? निवडणूक आयोगावरती आहेत का भाजपावरती आहेत? नाही नाही नाही, आमचा आरोप निवडणूक आयोगावर प्रामुख्याने आहे. जी. आम्ही फक्त काय त्याच्यामध्ये जोडतोय की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते जे सांगतात त्याप्रमाणे वागतात असं आमचं म्हणणं आहे. जी. काय भारतीय जनता पार्टीवरचे अनेक मला आणि दुसरं महत्वाचं, आम्ही असं का म्हणतो, निवडणूक आयोगाकडे आम्ही रिप्रेझेंटेशन दिले, मुद्दे मांडले, याचं उत्तर कोण देतं? नितेश राणे देतात. याचं उत्तर कोण देतं? शेलार देतात. याचं उत्तर कोण देतं? चंद्रकांत दादा पाटील देतात. माझं असं मत आहे की हे उत्तर तुम्ही का देता? निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहात का? मग तुम्ही का निवडणुकीत देता? लोकसभेमध्ये त्यांना विचार करते. त्यांचे बंड नावाचा एक नवीन पेड आणलेला तो माजी पत्रकार तो उत्तर देतो. हे उत्तर त्यांनी अपेक्षित जी. नाही, निवडणूक आयोगाने देऊ दे ना. हे तुमचं बरोबर आहे, चूक आहे, उत्तर आहे, लेखे. आणि मी आपल्याला सांगतो, निवडणूक आयोगानं पहिला आदेश बोगस मतदान शोधण्याचा काढला. आम्ही मागणी केली, आमच्या मागणीला तथ्य आहे म्हणून दुबार मतं, सॉरी बोगस नाही, दुबार मताचा निर्णय परवा जी. घेतला. जी. पूर्वी ते घ्यायला तयार नव्हते. म्हणजे आम्ही जे मुद्दे मांडतो त्या मुद्द्यांमध्ये काहीतरी तथ्य आहे. हे नक्कीच निवडणूक नक्कीच. आयोगाला सुनील लक्षात मोदीजी, आलेलं आहे. तुमच्याकडे येतो परत. राज ठाकरे हे आता CST स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत. दादर ते CST स्थानक अशा पद्धतीचा प्रवास राज ठाकरेंनी आज केलेला आहे आणि सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याकरता म्हणून ते पोहोचलेले आहेत चर्चगेट स्थानकामध्ये, अशी माहिती आत्ता आम्हाला मिळालेली आहे. चर्चगेट स्थानकामध्ये राज ठाकरे पोहोचलेत. तिथून ते एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी थांबणार आहेत, विश्रांती घेणार आहेत आणि त्यानंतर फॅशन स्ट्रीट या ठिकाणी, ज्या ठिकाणी हा मोर्चा सुरू होईल त्या ठिकाणी ते पोहोचतील अशी देखील माहिती समोर येते. राज ठाकरेंना आपण पाहतोय दृश्यांमध्ये, थेट दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय राज ठाकरे आणि त्यांचा ताफा, त्यांच्याबरोबर असलेली सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आत्ता चर्चगेट स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत आणि चर्चगेट स्थानकातून ते आता पुढे फॅशन स्ट्रीटच्या दिशेने प्रवास करतील. मात्र आधी ते एका हॉटेलमध्ये विश्रांती घेणार आहेत असं देखील कळतंय. मी पुन्हा एकदा जाणार आहे अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूत वाघजी, राज ठाकरे मोठ्या ताकदीनं या संपूर्ण प्रकारामध्ये उभे राहताना आपण पाहतोय. एकीकडे जर आपण राज ठाकरेंच्या मनसेचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षांमध्ये, म्हणजे स्थापनेपासून 1-2 वर्ष वगळता किंवा एक टर्म वगळता राज ठाकरेंना पुन्हा यश मिळालं नाही, किंबहुना अनेक वेळेला त्यांना शून्यावर परतावं लागलं. अशा पद्धतीची स्थिती मनसेची आहे. आज ज्या पद्धतीनं राज ठाकरे ताकदीनं या सगळ्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतायत, राज ठाकरेंना पुन्हा एकदा सूर गवसेल असं वाटतं? बघा, 2006-07 ला स्थापन झालेल्या मनसेने गेल्या 18 वर्षामध्ये 1800 वेळा युटर्न घेतलेला आहे. 2009च्या लोकसभेपासून 2024च्या विधानसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी स्टँड बदललेला आहे. त्यामुळे सातत्याने स्टँड बदलणारा नेता, युटर्न घेणारा नेता, याच्यामध्ये त्यांच्यात आणखीन केजरीवालमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे राज ठाकरेने घेतलेल्या कुठच्याही स्टँडला कुठचंही महत्व देण्याचं कारण आहे. मी एक तुम्हाला माझा स्वतः घडलेला किस्सा सांगतो. ही एक साधारण 2014च्या आधीची गोष्ट आहे आणि 2014ला ज्यावेळी मी महाराष्ट्राचा प्रवक्ता होतो आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, त्यावेळी राज ठाकरेंनी एक नाशिकच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एक भाष्य केलं होतं. त्या भाष्यासाठी मीडियामध्ये मला डिस्कशनला बोलवलं होतं. त्यावेळी मी एक मेसेज टाकला देवेंद्रजींना की मी काय स्टँड घेऊ, कडक स्टँड घेऊ का? तर ते म्हणाले हो. आणि त्यानंतर माझ्याबरोबर त्यावेळी तत्कालीन विक्रोळीचे मंगेश सांगळे म्हणून जे आमदार होते ते मनसेतर्फे आले. आम्ही दोघं स्टुडिओवर बसल्यानंतर माझ्या मनात आलं, काय आलं पुढे,
पण मी परत व्हॉट्सअप बघितला तर परत देवेंद्रजींचा मेसेज होता की ही मे टेक अ यू टर्न जी आणि जी जरा बॅलन्स्ड बोल. जी आणि नेमकं तसंच झालं. जवळजवळ 2 तासात नाशिकमध्ये सभेमध्ये जे बोलले जी त्याचं एक्सप्लेनेशन राज ठाकरे यांनी दिलं. तर जी त्याच्यामुळे हा नेता आता काय बोलतो उद्या काय बोलतो कोणाला कळत नाही. ही संपूर्णपणे कॉर्पोरेशन एका मध्ये एका आपला रेट एका वाढवायचा. बाजूला तुमचं म्हणणं अब्दुल वाघ समजलं. एका बाजूला ज्या पद्धतीनं त्यांनी युटर्न घेतलेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता गेली आहे असंही आपण म्हणू शकाल. मात्र एक बाब जी सातत्यानं समोर येते जेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत, भेटीगाठी होऊ लागले आहेत, एकमेकांच्या घरी जात आहेत, उठता बसतायत, जेवतायत, खातायत, पितायत, कारण गेल्या 20 वर्षांचं अंतर आहे. आणि ठाकरे परिवार असेल किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या मागे अख्ख्या महाराष्ट्रांमधून कशा पद्धतीचा सपोर्ट होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही मनात असलेली गोष्ट फार आधीपासूनची आहे जेव्हा ते वेगळे झाले. मात्र आज 20 वर्षानंतर चित्र बदललंय, राजकारणाचं चित्र बदललंय, सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. अशा काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं मुंबई आणि मुंबईकरांवरती प्रभाव टाकू शकेल? मला विचारताय का? जी अवधूतजी तुम्हालाच विचारलंय. कसं आहे उघडं गेलं नागड्याकडे आणि दोघंही कुडकुडत मेले असं म्हणतात ना तशी म्हण आहे. जी. ना उद्धवजींकडे ना राज ठाकरेंकडे आता काही जनमत उरलेलं आहे. तुम्ही सातत्याने बोलता आहात की मराठी माणसांना त्यांनी एकत्र यावंसं वाटतं. मग ज्या मराठी माणसांना त्यांना एकत्र यावंसं वाटतं त्या मराठी माणसांनी त्यांना का नाकारलं, त्यांना का मतं दिली नाहीत? जी. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मराठी माणूस म्हणजे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे नाही. मुंबई म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाही. आणि महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्या मातोश्री आणि शिवतीर्थ इतपुरतं मर्यादित आहे. जी. जे काही त्यांचा मतदार आहे मला वाटतं शिवसेनेला आता 6-7% मतदार आणि राज ठाकरेंना 1.5% मतदार उरलेला आहे. ज्या पक्षाचा मुंबईच्या कॉर्पोरेशनमध्ये एक साधा नगरसेवक नाही म्हणजे ज्याला माजी नगरसेवक म्हणता येईल गेल्या ह्याच्यामधला तसा एकही उरला नाही. सगळे त्यांना सोडून जातात आहेत. सगळे आमदार त्यांच्याकडे एकही नाहीये आणि एक खासदार नाहीये. अशा राज ठाकरेंना किती सिरियसली घ्यायचं, जी किती गांभीर्याने घ्यायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो काही हाताच्या बोटावर निवडून जी येतील अशा जी सीट सोडल्या सुनील मोदींकडून तर आपण राज उत्तर घेऊया. ठाकरेंच्या- अवधूतजी सुनील मोदींकडून उत्तर घेऊया. सुनील मोदी काय म्हणतायत? प्रभाव कमी झालाय आणि टक्केवारी सुद्धा घसरली आहे, मतदारच नाहीयेत तुम्हाला. हे बघा, मी आपल्याला 2 मुद्दे सांगू इच्छितो. जी एक मुद्दा जो अवधूत वाघ साहेब तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला की राज ठाकरे नेहमी युटर्न करतात. जी हं? त्यांचा पक्ष आहे, त्यांनी वेळोवेळी काही भूमिका घेतली असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या असतील. जी पण कधी तेव्हा ते भाजप बरोबर होते तेव्हा तुम्हाला आवडलं, कधी ते शिंदेच्या बरोबर होते तेही तुम्हाला आवडलं. जी आणि आज उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीवर गेले तर हा नेहमी युटर्न घेणारा माणूस अशी तुम्ही भूमिका मांडताय. जी मला फक्त एक अवधूत वाघ साहेब आपण सांगा की भारतीय जनता पार्टी हा तत्वानं राजकारण करणारा माणूस आहे, पक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, दीनदयाल उपाध्यायजी असे ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या विचारांनी घडलेला भाजप आहे. मला तुम्ही सांगा गेले 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष हा भाजप त्या तत्वनिष्ठेने राहिलेला माणूस आहे, राहिलेला पक्ष आहे. असं जर असेल तर अशोक चव्हाणला तुम्ही कसं काय घेतलं? अशोक चव्हाणांच्या विरुद्ध गळ कुणी ओकली? अजित पवारांच्या बरोबर सत्ता तुम्ही कशी निर्माण केली? त्यांची गळ तुम्ही कशी ओतली? आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्या विरुद्ध किती कीर्ती सोमय्यांनी आंदोलनं केली, त्याचं काय झालं? विखे पाटील आहेत, गावित आहेत. अहो, भारतीय जनता पार्टी या भ्रष्टाचारी लोकांच्या वर आग ओतून त्यांना अडचणीत आणून त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही सत्ता बनवताय आणि तुम्ही कशाला तत्वाची भाषा करता? उत्तर घेऊया करू नका. सुनील मोदीजी, उत्तर तुम्ही घेऊया करू उत्तर नका. घेऊया तुम्ही आपण. राजकारणासाठी अवधूत वाघ काही उत्तर देतील. करा. आपण उत्तर घेऊया. अवधूत वाघजी, उत्तर याच्यावरचं उत्तर काय? एकदम अनेक नावं घेतली मोदी साहेबांनी, एकच नाव घेतो आणि पुढे जातो म्हणजे सोपं पडेल. अशोक चव्हाणांचं नाव घेतलंय. अशोक चव्हाण भ्रष्टाचारी, अशोक चव्हाण वाईट, अशोक चव्हाण असे आणि अशोक चव्हाण तसे. खरं ना मोदीजी? मग आतापर्यंत ते तुमच्या पक्षामध्ये त्यांना प्रत्येक वेळी महसूल मंत्री पदापासून मुख्यमंत्री पद भारतीय जरा जनता ऐका ना पार्टीने सर आंदोलन करून घालवलंय. जी.
सर, आपण बोलत असताना मी बोलत नाही ना. मी आपण मी बोलत बोलतो, असताना मी तुम्ही मला बोलत नाही. विचारलं म्हणून मी सांगितलं साहेब. नाही, नाही, मला तर गंमत अशी आहे की अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री कोणी बनवलं? तुम्ही बनवलं. प्रदेश अध्यक्ष कोणी बनवलं? तुम्ही बनवलं. खासदार कोणी बनवलं? तुम्ही बनवलं. आमदार कोणी बनवलं? तुम्ही बनवलं. महसूल मंत्री कोणी बनवलं? तुम्ही बनवलं. आणि त्यावेळी ते चांगले होते. याचं कारण असं की त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा तुम्हाला हवा होता, त्याचा मलिदा तुमच्यापर्यंत पोहोचत होता. आणि ज्यावेळी त्यांचा उपयोग संपला त्यावेळी तुम्ही त्यांना जीपीएल दिलीत. अशा वेळी त्या माणसाने क्षमा मागून त्या वाल्याचा वाल्मिकी होत असेल तर भारतीय जनता पक्ष गंगा आहे आणि या गंगेमध्ये कोणीही आलं तरी ते पवित्र होऊन जातं. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमचा आटलेला जो ओघ आहे तो बघा. तुमच्याकडनं 40 आमदार आणखी 17 खासदार कसे बाहेर निघून जातात ते पहा. तुमच्याकडे कोण का टिकत नाही ते पहा. आणि तुम्ही जी घराणेशाही करता आहात तर असं काही होत नाही. राजाचा मुलगा राजा होण्याचे हे दिवस संपलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या लोकशाहीमध्ये एक सामान्य चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु सूर्याचेही पिल्ले नावाचं जे नाटक आलेलं आहे तर सूर्याच्या पोटामध्ये राहू आणि केतू पण जन्माला येतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा राहू आणि केतूंनी सूर्याला ग्रहण लागणार नाही आणि भारतीय जनता पक्ष ही नेहमीच एक आपण याच्यावरचं पण उत्तर घेऊया. सुनील मोदी काय म्हणतायत, प्रतिक्रिया आपण त्यांची घेऊया. पण तत्पूर्वी संजय राऊतांनी या सगळ्या संदर्भात एक ट्विट केलंय. आपण ते ट्विट बघूया. बोगस मतदारांचं बोगस रूप उघडं करण्याकरता सत्याचा मोर्चा, खोट्या मतदार यादी विरोधातील हा भव्य मोर्चात खऱ्या मतदारांनी सामील व्हा, अशा पद्धतीचं एक ट्विट आहे. ही जाहिरात आहे खरं तर जी या आधीपासून सुद्धा सुरू आहे आणि त्याचंच ट्विट आज संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊतांनी आज हे ट्विट केलं आहे. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते या सगळ्यापासून दूर आहेत. गंभीर स्वरूपात ते आजारी आहेत असं देखील म्हटलं जातं. मात्र याच्यावरती आपण प्रतिक्रिया घेऊया. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. सत्याचा मोर्चा याच्या संदर्भातलं एक ट्विट आता संजय राऊतांनी केलंय. आपली प्रतिक्रिया. राजकीय विरोधक असले तरी 1970 सालापासून म्हणजे संजय राऊत ज्यावेळी 10 वर्षाचे होते आणि मी 11 वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही शेजारी आहोत, सख्खे शेजारी आहोत. संजय राऊत हे आजारी आहेत हे ऐकून खूप दुःख झालं आणि त्यामुळे त्यांना देवाने लवकरात लवकर चांगली आरोग्य देवो आणि त्यांना जी काही आजार आहे त्यातनं ते मुक्त होत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट अशी की कुठच्याही पक्षाने जर मोर्चा काढला तर त्याला ते प्रतिसाद देण्यासाठी जनतेकडे जातातच. आता हे जनतेच्या हातात आहे की या मोर्चामध्ये सामील व्हायचं की नाही, जनता ठरवेल. आणि त्यानंतर आम्ही या संपूर्ण जर साफसफाई मोहीम असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या कमिशन्स करतोच. 22 वर्षानंतर पुन्हा एकदा होत आहे. साहेब, गंमत आहे काय माहितीये का, राजकीय जोडे बाजूला ठेवूया. जोपर्यंत प्रत्येक मतदार यादीमधलं नाव हे तुम्ही आधार बरोबर आणि आधार हे तुमच्या मोबाईल बरोबर लिंक असलेल्या आधार बरोबर जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मतदार यादी 100% चांगली निघणं जवळजवळ कठीण आहे. होतंय काय की आपण बिहारमध्ये जर स्वच्छता मोहीम घेतली आणि त्यातनं काही नावं गाळली तर लगेच कुंट्री पीआयएल करतं आणि म्हणतं ही नावं गाळली, लोकांना मतदाराचा हक्क काढून घेतला. त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट एक आदेश देतं. म्हणजे नावं गाळली तरी त्या निवडणूक आयोगाला अडचण आणि नावं राहिली तरी अडचण. अशामध्ये ज्या सिस्टीम मध्ये आपल्याला काम करावं लागतं त्या सिस्टीम मध्ये खऱ्या अर्थाने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना नेमकं काय हवं आहे, आपण काय करू शकतो. बरं, ह्याच्यासाठी जर निवडणूक आयोगाने एखादं अल्टरनेटिव्ह टेक्निकल बेस्ड सोल्युशन दिलं तर ते एक्सेप्टेबल राहील का, ह्या सर्वांचा विचार करावा लागेल. नाही तर इथे पण आंदोलन आणि तिथे पण आंदोलन करून आंदोलनजीवी पक्ष कधी मोठे होत नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मला थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे जायचं आहे. मुंबईमध्ये जर आपण बघितलं, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीवरती वर्चस्व जर प्रस्थापित करायचं असेल तर मुंबई महानगरपालिका हातात असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता सातत्यानं संघर्ष हा पक्षांमध्ये होत असतो. आत्ताच्या या काळामध्ये सुनील मोदीजी काय वाटतं की कशा पद्धतीनं वर्चस्व प्रस्थापित करणं शक्य होईल? अविनाश जाधव बोलतायत. आपण थेट अविनाश जाधव मी एक मिनिट थांबवतोय. अविनाश जाधव बोलतायत, मनसेचे नेते. आपण थेट जाऊया. आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि मनसे ठाकरे बंधू एकत्रित येत हा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडीचा देखील पाठिंबा असणार आहे आणि माझ्यासोबत मनसे नेते अविनाशजी जाधव आहेत. सर, मोर्चा निघणार आहे, कार्यकर्ते घेऊन आपण देखील मुंबईच्या दिशेने आता कूच करणार आहात. कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा विरोध या संपूर्ण मतचोरी किंवा दुबार मतदार यादीला असणार? मला वाटतं की आता कोणाला सांगायची गरज नाहीये की नक्की मतदार याद्यांमध्ये झालंय काय.
आता लोक देखील घरोघरी बोलायला लागले की आम्ही दिलेलं मत हे चुकीच्या माणसाला जात आहे. आम्ही एखाद्या काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळेला मतदान करतो त्यावेळेला ईव्हीएम असेल किंवा असे खोटे मतदार क्रिएट करून लोकांची मतं ही वाया घालवली जातात. लायकी नसलेली माणसं सत्तेवर येऊन बसलेली आहेत आणि त्यांना उतरवण्याचं काम भविष्यात आम्ही सर्वच विरोधक एकत्र येऊन करू. मला एक सोपं सांगा. भिवंडीमध्ये एक गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या ही 1100च्या आसपास आहे. बरोबर आहे. मतदार यादीमध्ये 2400 नावं कशी असू शकतात? एलियन्स येऊन मतदान करतात का की एलियन्सनी येऊन त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवलंय? त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहाल तर यात एक खूप मोठा झोल आहे आणि तो झोल लोकांसमोर आणण्याचं काम आम्ही आता करतोय. अवधूत वाघजी, आरोप ऐकला असेल तुम्ही, अविनाश जाधवांचा झोल आहे असं म्हणतायत, काय प्रतिक्रिया? मनसे हा स्वतःच एक झोल पार्टी असल्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु 2014ला ज्यावेळी प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्ष निवडून आला त्यावेळी ती संपूर्ण निवडणूक ईव्हीएम वर घेतली होती आणि ईव्हीएम वर निवडणूक घेतल्यानंतर त्यावेळी सरकार सुद्धा विरोधी पक्षाचे जे हात आहेत म्हणजे काँग्रेसच्या हातात होतं. असं असून सुद्धा भारतीय जनता पक्ष निवडून आला. तो काही ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडून आला का? आणि असं जर कोणतरी बोलत असेल तर ते बालिश आहे. कित्येक निवडणुका आम्ही हरलो आणि अगदी कशाला, लांब कशाला जायचं. ह्या लोकसभेमध्ये 2024च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आमच्या जागा हरल्या. ईव्हीएम त्यावेळी पण ईव्हीएम होतं. त्यावेळी सुद्धा काय म्हणतात त्याला मतदार याद्या होत्या. मग असा पराभव कसा झाला? आणि आता ह्या अविनाश जाधवना मी सांगू इच्छितो कारण त्यावेळी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्याचा उपाध्यक्ष होतो. त्यावेळी अविनाश जाधव यांचं नाव पण मी ऐकलं नव्हतं म्हणून 2009ची आठवण करून देतो. 2009ला मनसेच्या 13 विधानसभेच्या जागा निवडून आल्या. त्यावेळी पण ईव्हीएम होतं आणि त्यावेळी पण मतदार याद्या होत्याच ना. मग त्या सदोष मतदार याद्यांच्या जीवावर आणि त्याच ईव्हीएमच्या जोरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले ना. त्यानंतर झालेल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये 27 कॉर्पोरेटर निवडून आले. नाशिकमध्ये नाशिक शहरातले तिन्हीच्या तिन्ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिंकल्या. नाशिक कॉर्पोरेशन जिंकली, वणीची नगरपालिका जिंकली, खेडची नगरपालिका जिंकली. पुण्यामध्ये प्रचंड संख्येने लोक निवडून आले. कल्याण डोंबिवलीमध्ये लोक प्रचंड संख्येने निवडून आले. त्यावेळी जेव्हा मनसेचे कार्यकर्ते निवडून आले त्यावेळी ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही का झाला? ईव्हीएम हॅक नाही का झाली? आणि त्याच्यामुळे ज्यावेळी एखादा मनुष्य आणि एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा नापास होतो त्यावेळी तो सिलेबसला काय म्हणतात त्याला दोष देतो. कित्येक वेळा म्हणतो की मी ज्या काही अटॅचमेंट्स केल्या होत्या, सप्लिमेंट्स होत्या, त्या कुठेतरी गाळ झाल्या. शिक्षकाला देतो. आपण अभ्यास करण्यामध्ये कुठेतरी अपयशी पडलो किंवा आपण दिलेली उत्तरं चुकीची होती ती शिक्षकांना मानवली नाहीत याकडे दुर्लक्ष करून आपल्या पराभवासाठी दुसरे जबाबदार आहेत अशी मानसिकता तयार करणं हे आजकालच्या राजकारण्यांचं काम झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी 1984 साली ज्यावेळी दोन खासदार निवडून आले त्यावेळी पण त्यांनी कधी कोणाला दोष दिला नाही. त्यावेळी अख्ख्या बूथच्या बूथ कॅप्चर्ड होत होते. आपल्याला माहित आहे की बिहारमध्ये पण जंगलराज होतं परंतु या जंगलराजच्या विरोधामध्ये काम करत असताना आम्ही कधी बूथ कॅप्चरिंगचे आरोप केले नाहीत. आम्ही कधी ईव्हीएमचे आरोप केले नाहीत. आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत गेलो आणि जिंकलो. शेवटी या सिस्टीम मध्ये मी असं म्हणत नाही की सगळी सिस्टीम परफेक्ट असते. अवधूतजी मला थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे जायचंय. सुनील मोदीजी आपल्या सोबत आहेत. जसं पद्धतीनं आपण पाहतोय सत्ता ही आत्ता महायुतीच्या ताब्यामध्ये आहे. मुंबईवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठीचा हा संघर्ष आहे. मात्र या संघर्षामध्ये लढत असताना उद्धव ठाकरे गट असेल म्हणा किंवा काँग्रेस असेल म्हणा, राष्ट्रवादी असेल म्हणा, यांची जी ताकद आहे मुंबईमधली ती तेवढी आज राहिली नाहीये असं चित्र सातत्यानं समोर येत असतं. सुनील मोदीजी, आपल्याला काय वाटतं की या सत्ता संघर्षामध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आपला गट जो आहे हा पुन्हा एकदा सत्यामध्ये येईल किंवा सत्तेमध्ये येईल असं वाटतं आपल्याला? मुंबईकर आपल्या बाजूने उभे राहतील असं वाटतं? सरजी, मला थोडस मागे मी 2-3दा बोलायचं आपल्याला त्यावेळी अविनाशजी बोलले या काही झालं. मला 1-2 मिनिटं जरा जास्त वेळ द्या. जी. मी अवधूत वाघ साहेबांना एक क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. जी. लोकसभा आमच्याकडे 40 आमदार, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून मी जरा स्पष्टीकरण सांगतो. आमचे 40 आमदार गेले, 16-17 नगरसेवक गेले. त्यानंतरची लोकसभे निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या पेक्षा जास्त वोट पर्सेंटेज
आणि जास्त जागा या आम्हाला मिळाल्यात. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे, हे एक समजून घ्या. आता गंमत इथंच आहे की लोकसभेत जे स्वीकारलं ते विधानसभेत का नाही टिकलं? तर विधानसभेत न टिकायचं कारण हे 68 लाख मतदार जे ऑनलाईन नोंदवलेले होते, हे नोंदवलेले मतदारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 52 ते 55 लाख हे बोगस मतदार नोंदवले आणि त्यांच्या मतांच्या आकडेवारीमुळे हे सत्तेत आलेले आहेत, असं माझं मत आहे. हे माझं मत आहे. कदाचित अवधूत वागणं हे पसंत येणार नाही. पण मी तुम्हाला एक पुढचं उदाहरण सांगतो. आत्ताची होणारी बिहार निवडणूक. बिहार निवडणुकीमध्ये आम्ही कॉशस झालो. आम्ही अनेक प्रकारच्या याच्यामध्ये यंत्रणेवर लक्ष ठेवलं. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही कुठल्या मुद्द्यांवर गेलो? त्यांनी जी काही 6.5 लाख मतदार वगळलेले आहेत, त्या वगळलेल्या मतदारांच्या मध्ये आधार कार्ड ज्यांचं आहे त्यांचंही वगळलेलं आहे. आणि त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलं की आधार कार्ड हे तुमचं रहिवासी पुरावा गृहीत धरलं जाणार नाही. अशा वेळी आम्ही गेलो आणि सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्ही ती वेबसाईटवर नावं टाका आणि जे आधार कार्ड घेऊन येतील अशा लोकांची परत नाव नोंदवा. आणि त्याप्रमाणे जवळजवळ 2.5-3 लाख मतदारांची परत नोंदणी झाली. परत एकदा मी त्या बिहारच्या इलेक्शन मध्ये सांगतो, या बिहारच्या इलेक्शन मध्ये ना मतचोरी करता आली नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशनवर स्पेशल स्क्वॉड नेमला आमच्या पक्षाच्या तिथल्या सगळ्या लोकांनी. आणि प्रत्येक दिवशी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे होत होतं त्याचं व्हेरिफिकेशन केलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जवळजवळ 2.5 लाख लोकांनी केलं. आम्ही जेव्हा हे लक्षात आणायला लागलो आणि लक्षात आणून द्यायल्यानंतर त्यांनी बंद केलं ऑनलाईन आणि फक्त 68,000 ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍक्सेप्ट झालं की जे वयाने जास्त 18 वर्षानंतर होते त्यांचं झालं. त्यामुळे बिहारची निवडणूक ही मतचोरी रोखल्यामुळे होणार आहे, हे अवधूत वाघ साहेब लक्षात घ्या. हा मुद्दा एक. वेगवेगळ्या वेळी आम्ही निवडून आलेलो आहोत. आमचा मतदार यादी मधला बोगस मतदार यादी या आत्ता झालेली आहे, पूर्वी झालेली नाहीये. त्यामुळे आम्ही कधी पूर्वी रोज करत नाही. आणि मी या राजकारणामध्ये 40 वर्ष कामात आहे. देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनी मनमोहन सिंगचं सरकार असताना ईव्हीएम बंद झालं पाहिजे अशी भाषणं केलेली आहेत, अशी निवेदनं केलेली आहेत. तुमचं म्हणणं नरेंद्र सुनीलजी, मोदींनी तुमचं स्वतः म्हणणं सुनीलजी पोहोचलं. आपण एक प्रतिक्रिया ऐकणार आहोत. गजानन काळे जे नवी मुंबईमध्ये मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांची एक प्रतिक्रिया येते, ती आपण ऐकूया आणि पुढे पुन्हा एकदा मी तुमच्या दोघांकडे येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने मुक मोर्चा न काढता स्वतःच्या थोबाडीत मारा आंदोलन केलं पाहिजे. मुळातच मतदार यादीतील दोष दूर करून निवडणुका घ्या हे बोलण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाने स्वतः प्रथम ठेवली पाहिजे. बाकी सदोष यादीबद्दल मूक असणाऱ्यांना मूक आंदोलनच सुचणार. नक्कीच. यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया आपण ऐकूया. शिवसेनेचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे, ती आपण बघूया. त्यांचा दौरा म्हणजे कसा असतो हे आजपर्यंत आम्हाला सुद्धा कळालं. 5 मिनिटं शेतकऱ्याशी बोलणं, 10 मिनिटं पदाधिकाऱ्याशी बोलणं आणि मुंबईकडे प्रयाण, असा जर तो दौरा असतो तर त्याला काही अर्थही नाही. म्हणून आता कधी आलं काय गेलं तर ज्या ठिकाणी पक्ष शिल्लक राहिलेलं नाही त्या ठिकाणी कुणीच संवाद साधला. म्हणून आता किती हातपाय हलवले तरी त्यांना इथं पाठिंबा मिळणार नाही. अवधूत वाघ यांच्याकडे पहिल्यांदा जाणार आहे. अवधूत वाघ, तुम्ही गजानन काळेंची प्रतिक्रिया ऐकली असेल. मगाशी अविनाश जाधवांचा सुद्धा टोन तोच होता. ज्या पद्धतीनं बोगस मतदान झालंय किंवा बोगस मतदारांची नोंदणी झाली असं सातत्यानं हे सगळेजण म्हणतायत आणि त्या विरोधातला असणारा आजचा हा मोर्चा आहे. तर या सगळ्यांच्या या प्रतिक्रियांकडे, वक्तव्यांकडे तुम्ही कसं पाहता? मी पाहतच नाही यांच्याकडे, काय मी गांभीर्याने घेत नाही. गजानन काळे आणखी अविनाश जाधव हे काही एवढे मोठे नेते नाहीत की ज्याच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राज्य प्रवक्त्याने फार गांभीर्याने बघावं. मी माझे मुद्दे स्पष्ट करतो. पहिला मुद्दा असा आहे
की प्रत्येक विरोधी पक्षाने व्हिजिलंट असणं हे चांगलं आहे आणि मोदीजी तुमच्यासारखे जर कार्यकर्ते व्हिजिलंट असतील तर ते सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, तुम्ही ज्यावेळी म्हणाला 2024च्या लोकसभा आणि विधानसभेचा दाखला देताना या दोन निवडणुकांच्या निकालामध्ये लक्षणीय बदल झाला. अहो यामध्ये तर 6 महिन्याचा अवधी होता. मी 1999 सालची गोष्ट सांगतो. एकाच दिवशी तुम्हाला विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2 मतपत्रिकेवर तुम्हाला शिक्के मारायचे होते किंवा मशिनीवर बटन दाबायचं होतं. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचा पराभव झाला आणि विजय झाला आणि महाराष्ट्रामध्ये पराभव झाला. म्हणजे लोकांनी लोकसभेसाठी त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीचं सरकार निवडलं जी. आणि विधानसभेमध्ये मात्र मनोहर जोशी आणखीन आमचे गोपीनाथ मुंडे त्यावेळी नेतृत्व करत होते. त्या दोघांना नाकारलं. तर केवळ 30 सेकंदाच्या अवधीमध्ये लोकांनी आपलं मत चेंज केलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. आता मी अतिशय महत्वाच्या गोष्टींकडे असो. राज ठाकरे निवडणूक आयोगाने आतापर्यंत वारंवार सांगितलं होतं, वेळ दिली होती, स्थळ दिलं होतं आणि ईव्हीएमचं प्रात्यक्षिक जर काही हॅक होत असेल तर करा म्हणून सांगितलं होतं. तर अशा वेळी एकाही पक्षाने आतापर्यंत ईव्हीएम हॅक होते ह्याचं प्रात्यक्षिक का नाही केलं निवडणूक आयोगाकडे? तुम्ही स्टेजवर जादूचे प्रयोग का करता? तर या गोष्टीला काही अर्थ नाही. या सिस्टीम मध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं ना की तुम्हाला जर काही अडचण असेल, प्रश्न असतील तर ते शपथपत्रावर द्या. का तुमची फाटते हो शपथपत्रावर द्यायला? का तुमच्या राहुल गांधीचे फाटते, राज ठाकरेंचे फाटते, उद्धव ठाकरेंचे फाटते म्हणजे पॅन्ट मी म्हणतो, नाही तर तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ घ्या. का फाटते? तुम्ही का ते शपथपत्र आपण उत्तर घेऊया. आपण सुनील मोदींकडून याचं उत्तर घेऊया. पण त्याच्या आधी राम कदमांची एक प्रतिक्रिया आलेली आहे, ती आपण ऐकूया. सुनील मोदीजी तुमच्याकडेच येणार आहे, तुम्हाला याचं उत्तर द्यायचंच आहे, तुम्हाला पुरेसा वेळ देणार आहे. पण आधी राम कदमांची एक प्रतिक्रिया आलेली आहे, ती बघूया. पोलीस जे काही नियम आहेत त्या पद्धतीने मोर्चाला नक्कीच परवानगी त्यांच्या नियमात बसत असेल तर देतील आणि त्या नियमाप्रमाणे याने देखील मागणी केली पाहिजे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आहे की आजचा मोर्चा हा खोटेपणाचा कळस आहे. सुनील मोदीजी, अवधूत वाघ यांनी आता जे ते बोलले त्याच्यावरती तुम्ही बोलाच, पण आता राम कदम काय म्हणाले ते पण तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यावरही बोला. ते एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ पण आहेत. ते एक चांगले प्रवक्ते पण आहेत, मी त्यांना मानतो. जी. पण त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली भाषेतनं टीका करावी, अभद्र भाषेतनं टीका करणं हे योग्य नाही असं माझं प्रामाणिक तुम्हाला मत आहे. तुमची ठाकरी भाषा चालते तर ही वाघरी भाषा आहे. वाघरी भाषा. तुमची भाषा ठाकरी भाषा, तर माझी भाषा वाघरी भाषा आहे. समजा तुम्ही कुठच्याही भाषेमध्ये बोलायचं. मत ऐकूया. अवधूतजी, आपण मत ऐकूया. सुनील मोदीजी मत. ही वाघरी भाषा आहे समजा. सुनील मोदीजी, आपण मत ऐकूया. सुनील मोदीजी, तुम्ही मत सांगा, तुमची प्रतिक्रिया सांगा. करा, ते जनता, मला त्याच्याबद्दलही म्हणायचं नाहीये. तुम्हाला जर अशीच भाषा करायची असेल. सुनील मोदीजी, तुम्ही प्रतिक्रिया सांगा. इसलिए आरएसएस का एक विषय है, लेकिन ये जो चीजें चल रही है, बड़े नेताओं का नाम अपने आज के नेताओं को देना या पदवी देना, ये गलत चीज है. आखिर सवाल ये, जिस तरीके से आज का जो मोर्चा है इसमें कांग्रेस के बैनर नहीं नजर आ रहे, उनके झंडे नजर नहीं आ रहे, कांग्रेस शामिल हो? नहीं, 2 दिन पहले अगर आप देखो तो कांग्रेस के जो प्रमुख है, प्रदेश प्रमुख सबका साहब, उन्होंने स्टेटमेंट दिया था कि हमारा पक्ष आज के आंदोलन में, मतलब कांग्रेस पक्ष आज के आंदोलन में वहाँ पे सहभागी होगा. तो उनका स्टेटमेंट बहुत इंपॉर्टेंट है. अगर प्रदेश अध्यक्ष ने बोला है तो कांग्रेस आएगी तो आएगी. कर्ज माफी को लेकर जिस तरीके से सरकार ने नया निकाला है, वहीं पर अजित पवार कह रहे हैं बार बार कितनी बार किसानों का कर्ज माफ करना चाहिए, कैसे देखते? देखो, कर्ज माफी का जो जीआर निकला वो जीआर नहीं निकला, वो सिर्फ समिति फॉर्म की है. वो समिति 6 महीना बैठेगी, चर्चा करेगी. इसके पहले जो कर्ज माफी दी थी उसके लिए कोई समिति फॉर्म नहीं की थी. ये टाइम पास करने का एक बहुत अच्छा मार्ग है. चाणक्य नीति इसको हम सब कहते हैं. अभी आगे आगे ये खींचते जाएंगे और 2029 का लोकसभा इलेक्शन के पहले या विधानसभा इलेक्शन के पहले ये कर्ज माफी देंगे. मतलब सिर्फ पॉलिटिकल एजेंडा के लिए ये कर्ज माफी का इस्तेमाल करेंगे. लेकिन आज
अवधूत वाघजी, तुम्ही रोहित पवारांना आता ऐकलं असेल, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल ते बोलले, पण त्याच्या आधी आपण सुनील मोदींना संधी देऊया, कारण ते मगाचपासून त्यांचं वक्तव्य पूर्ण होत नाहीये. सुनील मोदीजी, तुमची प्रतिक्रिया मांडा, तुमचं म्हणणं मांडा. मी दोन मुद्दे मांडतो. अवधूत वाघ साहेबांनी मगाशी ईव्हीएम मशीनच्या बाबत सांगितलं होतं. जी. मी मुंबईच्या एका निवडणूक आयोगाच्या मीटिंग मध्ये होतो, म्हणून मी त्याचं एक उदाहरण देतो. आम्ही त्यांना काय सांगितलं होतं, त्यावेळी जगताप काँग्रेसचे जे आमदार आहेत ते त्या मीटिंग मध्ये होते. जी. त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे मशीन हॅकर्स आहेत, तुम्ही जे निवडणूक आयोग मशीन देता आणि व्हीव्हीपॅट देता ते आमच्या ताब्यात द्या, ते ताब्यात दिल्याशिवाय आम्हाला प्रोग्राम करता येत नाही. जी. त्यांनी सांगितलं की आम्ही हे मशीन तुमच्या ताब्यात देणार नाही, तुमच्या समोर ठेवणार आणि तुम्ही हॅक करून दाखवा. अहो, प्रोग्राम करावा लागतो. सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका प्रलंबित आहे की सुप्रीम कोर्टानं 4-5 निवडणूक आयोगाचे मशीन्स आणि व्हीव्हीपॅट हे तुमच्या केबिन मध्ये घ्यावेत, तिथं आम्ही प्रोग्राम करतो आणि ते मग हॅक करून दाखवतो. त्याच्यावर निर्णय झालेला नाही. मला असं वाटतं जगाच्या पाठीवर ईव्हीएम हे फेकले गेलेलं आहे. मी असं म्हणतो ईव्हीएम मॅनेज होत नसेल, नाही होत दे, पण देशातल्या सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे बॅलेट पेपरवर घ्या, तर मग घ्यायला समर्थन का देत नाही, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. एक, आता जे राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार, त्यांनी कर्जमाफीवर जे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती अत्यंत बरोबर आहे. माझं वाक्य लिहून ठेवा, वाघ साहेब, आपण केव्हा ना केव्हा तरी भेटत जाऊ. ही कर्जमाफी पुढच्या 2 वर्षात होणार नाही. पुढची लोकसभा किंवा विधानसभा येण्यापूर्वी परत ही जशी लाडली बहीण योजना समोर आणली आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला, तसं ते शेतकऱ्यांचं करणार आहेत. यात निर्विवादपणे सत्य आहे असं माझं मत आहे. नक्कीच आपण अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया निश्चितपणाने ऐकणार आहोत, पण त्याआधी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची एक प्रतिक्रिया येते, ती ऐकूया. लोकसभेला महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या. त्यावेळेला यांना कुठेही मतचोरी वाटली नाही, ईव्हीएम बद्दल शंका वाटली नाही. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात मूक आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 1 वाजता गिरगाव चौपाटी इथं या मूक आंदोलनाला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीचा हा नौटंकीपणा, दुटप्पीपणाची पोलखोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येईल. अवधूतजी, आता रोहित पवारांनी एक प्रतिक्रिया दिली, आपण सगळ्यांनी ऐकली आणि त्याच्यावरती आता सुनील मोदी पण बोलले आणि त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की पुढचं 2 वर्ष ही शेतकरी कर्जमाफी होत नाही आणि 2029ची निवडणूक जेव्हा येईल त्या काळात याच्यावरती काहीतरी काम होईल किंवा ही अशा पद्धतीची कर्जमाफी होऊ शकते. आपण जर आता या 2-3 दिवसातल्या गोष्टी जर बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी थेट असं आश्वासन बच्चू कडू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेलं आहे की आगामी काळामध्ये लवकरच येत्या 5-6 महिन्यामध्ये त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, त्या समितीचा अहवाल येईल आणि त्यानंतर कर्जमाफी बद्दलची जी घोषणा आहे ती अधिकृतरित्या होईल. आता ह्याच्यातलं नक्की काय म्हणायचं? विरोधक ज्या पद्धतीनं बोलतायत ठामपणे, विश्वासाने की हे होत नाही, की आत्ता मुख्यमंत्री जे भाष्य करतायत की पुढच्या 6 महिन्यामध्ये ही कर्जमाफी होईल, नेमकं खरं कोणाचं म्हणायचं? ज्या नेत्याच्या 10 वर्षाच्या केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या नेत्याच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये 3,500हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या जाणत्या राजाचा नातू हा स्वस्तातला संजय राऊत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शपचा स्वस्तातला संजय राऊत म्हणजे काय, रोहित पवार, जो बॅलेट पेपरवर काहीतरी काय त्या बॅलेट वोटिंगवर निवडून आलाय. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बोललंच पाहिजे असं काही नसतं, पण प्रत्येक गोष्टीमध्ये ते बिचारे शशिकांत शिंदे आहेत, त्यांना एका नव्या पैशाची प्रसिद्धी मिळत नाही, जरी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष असले तरी. हा घराणेशाहीचं रिप्रेझेंटेशन करणारा हा रोहित पवार हा मात्र सगळीकडे बोलत असतो आणि स्पॉन्सर्ड करून त्याचे बाईट सगळीकडे येतात. माझ्याकडे पुरावे आहेत की 2024च्या विधानसभेच्या आधी वेगवेगळ्या टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये, स्पॉन्सर्ड कार्यक्रमामध्ये हे जायचे आणि हे साधारण 7 ते 8 कोटी रुपये दर वर्षाला
केवळ स्वतःच्या PR वर खर्च करतात. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलू नये. ज्या माणसाने अदानीची गाडी चालवली होती, अदानीला बाजूला बसून गाडी चालवली होती, तो माणूस अदानीवर टीका करतो. हे सगळे एक नंबरचे एक जात खोटारडे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रोहित पवार काय बोलतात याला मी शून्य किंमत देतो. महाराष्ट्राच्या 250 आमदारांचा पाठिंबा असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ज्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे, ते शेतकऱ्यांना न्याय देणार. ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला, ओबीसीला न्याय दिला, SC ST ला न्याय दिला, ते शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत. BDT जाळीचा प्रश्न असो किंवा इतर गोष्टी असोत, आतापर्यंत काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने जे जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नव्हते ते देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. एवढं मोठं आंदोलन करण्याची धमकी दिली होती वडवळ बंदरामध्ये. काय झालं त्याचं? शिवसेनेने सांगितलं होतं ठाकरेंनी की आम्ही काही झालं तरी वाढवण बंदर होऊ देणार नाही. काय झालं? कुठच्या वेळात लपले ते? त्यामुळे त्यांच्या ह्या पोकळ वल्गनांना कोणी किंमत देत नाही. सर्वसामान्य शेतकरी असोत, कामगार असोत, वंचित असोत, शोषित असोत, तरुण असोत किंवा महिला असोत, या सर्वांचा विश्वास हा देवाभाऊंवर आहे. आणि त्यामुळे देवाभाऊंनी जर सांगितलं असेल की या सर्वांची आम्ही माफी करू, कर्जमाफी करू, तर ती झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा करून ह्या असल्या भुरट्या भावी नेत्यांना आणि भावी पंतप्रधानांच्या भावी मुख्यमंत्र्यांना फारशी प्रसिद्धी देऊन त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही, हे मी आपल्या वतीने सांगू इच्छितो. आपण उत्तर घेऊया. सुनील मोदीजी, उत्तर सांगा आता. ते तुमच्या नेत्याला सरळ सरळ त्यांनी खोटा ठरवलेला आहे, खोटारडं म्हटलंय. नाही, एक तर ते शरद पवार गटाचे नेते आहेत जी, हे समजून घ्या. एक मला काय वाटतं, अवधूत वाघ साहेब हे एक विचाराने काम करणारा माणूस आहे. जी, हा, आता नवनाथ बंड सारखे लोक पेड वर्कर आलेले आहेत, तेव्हा त्यांची भूमिका आणि त्यांची बाजू जरा कमी झाली, ही वस्तुस्थिती आहे. नवनाथ बंड सारखे पेड वर्कर येऊन हे आता भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतायत. ज्यांना भारतीय जनता पार्टी माहित नाहीये, विचार माहित नाही, पण ते मांडतायत, मांडू द्यात. मी आपल्याला सांगतो, अनेक इलेक्शन, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊवर जे तुम्ही विश्वास व्यक्त करता, त्या देवाभाऊंनी पहिल्या मीटिंग मध्ये कोरा करू, पहिल्या कॅबिनेट मध्ये कोरा करू, शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू, कर्जमाफी करू, कोरा करू, कोरा करू, अशी भाषणं केली हो वाघसाहेब. त्यांच्या भूमिकेबद्दल 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मांडलेला मुद्दा जर क्लिअर होत नसेल तर शंका जाऊ दे, कुणी शंका घेतली जाऊ दे, पण तुम्ही स्वतःच्या मनाला समाधानी आहात का? 1 वर्षभर झालं तुम्ही ते करू शकला नाही, मग तुमच्याबद्दल शंका स्वाभाविकपणे घेणार. तुम्हाला ती क्लिप वाजवून दाखवू का देवाभाऊची? माझ्याकडे आता ती माझ्या फोनवर आहे, क्लिप दाखवू का? पहिल्या मीटिंग 30 दिवसाच्या आत निर्णय करणार, आता तुम्हीच वाक्य बोललात. मग मला सांगा शंका येणार की नाही येणार? आणि माझं अजूनही मत आहे, तुम्ही समिती का नेमताय? निकष ठरवायचा अधिकार मंत्री काय मध्ये 4 निकष ठरवा आणि कर्जमाफी करा. तुम्ही समिती करताय म्हणजे हा वेळ काढू पण आहे. आपण उत्तर घेऊया. अवधूत वाघांचं उत्तर घेऊया. अवधूत वाघजी, ते म्हणतायत वेळ काढू पण करताय, तोपर्यंत पुढचं इलेक्शन, पुढची निवडणूक येणार नाही, तोपर्यंत याच्यावरती निर्णय होणार नाही, असं विरोधकांचं ठाम मत आहे. मला असं वाटतं की मोदीजी, तुमच्या भावना मला कळल्या, परंतु काही गोष्टी आपण विरोधासाठी विरोध करण्यात काही अर्थ नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी कुठच्याही राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी त्या आपत्तीला केंद्र सरकारकडून भरघोस मदत होते. केंद्र सरकारचे निकष जे काही असतात त्यामध्ये आपल्याला त्या निकषाची पूर्तता करावी लागते. आता ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, कुठचे जिल्हे, त्याचा पंचनामा झाला का, किती टक्के पंचनामा झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय आपल्याला मदत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता जर आपल्याला 10,000 कोटी 20,000 कोटी जर मदत शेतकऱ्यांना द्यायची असेल तर एवढा भार डायरेक्टली आपण जर राज्याने घेतला तर तो पर्यायाने राज्याच्या जनतेवर पण येतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे केंद्र सरकारकडून आपल्याला जी मदतीची अपेक्षा असते त्या मदतीच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी कागदपत्र करण्याची जरुरी असते. आता आपण जर कुठचीही एखादी मदत केली तर अगदी मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये सुद्धा लोक PIL करून कोर्टामध्ये गेलीच ना की योजना स्क्रॅप करा म्हणून. तर उद्या सकाळी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या विरोधामध्ये जर एखादा नागरिक जर PIL करून गेला आणि त्याला स्टे मिळाला तर काय करायचं? तर त्याच्यामुळे देवाभाऊंचं म्हणणं नेहमी असतं की ते जे काही करतात ते एकदम फुलप्रूफ असतं. त्यांनी ज्यावेळी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास साठी 10% आरक्षण केलंय
ईसीबीसीचं, त्यांनी मराठ्यांसाठी जे काही केलं त्यावेळी अगदी सुप्रीम कोर्टामध्ये पण ते टिकवलं. पण त्यानंतर दुर्दैवाने मोदी साहेब ज्यावेळी तुमचे नेते सत्तेवर आले त्यावेळी ते मूग गिळून गप्प बसले होते. ते मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. त्यांनी चांगला वकील नाही दिला, त्यांनी चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची बाजू मांडली नाही, त्यामुळे ते उठवण्यात आलं. तर त्याच्यामुळे देवाभाऊ जे करतात त्याला कदाचित विलंब लागत असेल. लोकशाहीमध्ये नक्कीच हा तुमचं विलंब म्हणणं लागतो. पोचलं अवधूत ही वाघजी, काही- तुमचं म्हणणं पोचलं. आपण आजच्या दिवसावरती येऊया, कारण आजचा दिवस महत्त्वाचा आहे दोन्ही विरोधकांसाठी सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा. कारण विरोधक रस्त्यावर उतरत आहेत, त्याच वेळेला सत्ताधारी सुद्धा रस्त्यावर उतरत आहेत. या संपूर्ण विरोधकांचा जो प्रयत्न सुरू आहे सत्याचा मोर्चा काढण्याचा आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते लोकांसमोर ठेवण्याचा, त्याला तुम्ही आजच उत्तर देताय. तुमचं मूक आंदोलन आहे, तर मूक आंदोलन सत्याच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आहे का तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आहे? मूक आंदोलनातून नेमकं होणार काय आहे, घडणार काय आहे? बघा, एक गोष्ट आहे की हा जो मोर्चा आहे तो पण एक संधी म्हणून आम्ही पाहतो आहोत. ज्यावेळी विरोधी पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढतात त्यावेळी चर्चेला सुरुवात होते आणि अशा चर्चेच्या वेळी आम्ही आमची पण मतं मांडू शकतो आणि विरोधी पक्षांनी केलेल्या हल्ल्याला समर्थपणे उत्तर देऊन प्रतिहल्ला चढवू शकतो. आज ही चर्चा घडवून आणत असताना आमचे मित्र मोदी साहेबांनी जे काही आरोप केले त्या आरोपाला मला सुद्धा प्रतिसाद किंवा उत्तर देण्याची संधी मिळाली. त्यामुळे सशक्त लोकशाहीमध्ये मोर्चा काढणं, आंदोलन काढणं हे अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे. फक्त याला कुठे हिंसाचारी हे आंदोलन हिंसाचारी होऊ नये एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. काल राज ठाकरेंनी एक उद्गार काढले काल की परवा की जर तुम्हाला सुटी मिळाली नाही तर बॉसच्या तोंडात मारा आणि बाहेर या. ही कसली भाषा झाली? तर त्याच्यामुळे मोदी साहेबांनी मला भाषेसंबंधी जे काही सांगितलं ते तुमच्या होणाऱ्या म्हणजे वांगनिश्चय झालेला आहे की नाही मला माहित नाही राज ठाकरेंचा आणि तुमचा, पण बोलणी तरी चालू आहे. आपण विचारूया ना, वांग निश्चय झालाय का विचारूया. मोदीजी काय झालंय नक्की, पुढे कधी सरकणार गाडी? नाही अवधूत वाघजी, मी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अभद्र भाषा बोलू नये, चुकीची भाषा बोलू नये या विचाराचा माणूस आहे. त्यामुळं मला काही एखाद्या कुठल्या माणसानं जर काही अशी चुकीची भाषा केली असेल तर त्याला माझं समर्थन आहे किंवा मी त्याला त्याच्या बाजूने अशातला वाद नाही. त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या भावना आहेत, त्यांचे विषय त्यांनी मांडावे. हा एक. आता मी आपल्याला सांगतो की आमचा वाद म्हणजे साखरपुडा झालाय की नाही झालाय हा एक तुमचा साधा प्रश्न आहे. मी आपल्याला सांगतो लोकसभेमध्ये ठाकरे कुटुंब तुमच्यावर आल्याबरोबर म्हणजे आमचे राज ठाकरे साहेब आल्यावर तुम्हाला उकळ्या फुटल्या, तुम्ही त्यांच्या पायघड्या म्हणजे त्यांच्या नरेंद्र मोदींच्या सभेला नरेंद्र मोदींच्या बाजूला राज ठाकरेंना बसवलं आणि तुमचे सगळे निष्ठावंत मागे कोपऱ्यात होते. ते तुम्हाला आवडलं. आता जर राज ठाकरे काही कारणाने उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकत्र येत असेल तर त्यात तुम्हाला पोटशूळ असायचं काही कारण नाही. आणि मी आपल्याला सांगतो नाही, आता तुमचे वक्तव्य आहेत ना, 2 ठाकरे घरी बसणार, ते धोरणं बदलतात, त्यांना कोण विचारतं, मराठी माणूस त्यांच्या कुठं मागे आहे, असे तुम्ही चुकीचे स्टेटमेंट करताय ना. पण मी आपल्याला सांगतो मुंबई हे ठाकरेंना विचार करणारी एक संस्था आहे. हे बघा, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा ठाकरेंचे 10 आमदार मुंबईत आलेत. वाघसाहेब, मुंबई ही मोठ्या साहेबांचीच आहे आणि ती त्यांची राहणार आहे. तुम्ही महापालिकेचा काय गोंधळ घातलाय हे जनतेपुढे आलेलं आहे. वाघसाहेब, आपण केव्हा तरी महापालिका झाल्यानंतर एकत्र येऊ. तुम्हाला लक्षात येईल 2 ठाकरे आणि महाविकास आघाडी 150च्या वर जागा निवडून आलेल्या आहेत. आणि हे जे मतचोरीचा विषय ना तो या निमित्तानं काही नाही दुरुस्त झाली तरी तो थांबणार आहे, कारण का त्यांचं धाडस होणार नाही बोगस लोकांचं मतदान करायचं. हे तुम्ही समजून घ्या. नक्कीच आपण याच्यावरती सुद्धा अवधूत वाघांचं उत्तर घेणार. मला माहिती आहे ते चांगल्या पद्धतीनं या गोष्टीलाही प्रतिवाद करतील. पण त्याच्या आधी आमच्या प्रतिनिधी आहेत नवी मुंबईच्या कविता लोखंडे यांनी नवी मुंबईतनं काही लोक ही मोर्चासाठी निघालेली आहेत, त्यांच्याशी संवाद साधलाय, तो आपण ऐकूया.
मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी आज नवी मुंबईतून मोठ्या संख्येने मनसे समर्थक त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि रेल्वेने जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। माझ्या पाठीमागे बघताय आपण या ठिकाणी उभाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने जमा झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। वाशीहून जे आहे हे CST कडे जे आहे ते रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि एकूणच या सत्याचा जो मोर्चा आहे या मोर्चासाठी हे त्या ठिकाणी उपस्थिती दाखवणार आहे। नवी मुंबईतून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मनसे असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि आपल्या बरोबर उभाटाचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईतले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज वाशीतून मुंबईकडे रवाना होत आहे मोर्चासाठी, नेमकं काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा हा जो आजचा मोर्चा आहे तोच सगळ्यांना सांगून जाणार आहे का नक्की काय आम्ही करून दाखवणार आहोत ते आपण बघत आहात। मागची विधानसभा निवडणूक घ्या किंवा लोकसभेची निवडणूक घ्या, कायदा हा राहिलाच नाहीये आणि EVMनी सगळं वाट लावून टाकले। म्हणजे पूर्णपणे ज्यांचा एक आमदार खासदार निवडून आला त्यांच्या 41 आमदार निवडून येतात। म्हणजे हे असं दुर्दैवी परिस्थिती सगळे EVMने आणून ठेवले आणि हे सगळं मॅनेजेबल इलेक्शन चाललेलं आहे। निश्चितपणे राहुल गांधींपासून आमचे सन्माननीय आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनी हा मुद्दा ठामपणे मांडलाय, पण निवडणूक आयोग त्याची दखल घ्यायला तयार नाहीये। आणि मग आता जायचं कोणाकडे? सुप्रीम कोर्ट ऐकत नाहीये, कोणी कायदा कुठला ऐकत नाहीये, म्हणून मग आता शेवटी मोर्चा काढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये। म्हणून आजचा हा महाविकास आघाडीचा विराटाचा मोर्चा हा होणार आहे। विरोधकांचे धाबे आत्ताच दणाणले आहेत, ते अनेक काही ना काही विरोधाभासाचे विधानं करत आहेत, पण हा आजचा मोर्चा निश्चितपणे दाखवून देईल की येणाऱ्या महानगरपालिका म्हणा, जिल्हा परिषदा म्हणा किंवा नगरपंचायत म्हणा, याच्यामध्ये सत्ता कोणाची येईल हे निश्चितपणे दाखवून देणारा असा हा मोर्चा असणार आहे। तदनंतर आमची अशी निवडणूक आयोगाला आव्हान आहे की खरोखर त्यांनी EVM सोडून बॅलेट पेपरवर वोटिंग घेऊन दाखवावी, मग कळेल कोणाची सत्ता येणार, जनमत कोणाच्या बाजूने आहे। निवडणूक आयोगाकडून अजून एक चूक झालेली आहे की त्यांनी जे हे व्हीव्हीपॅट कोणाच्याही विनंतीशिवाय व्हीव्हीपॅट त्यांनी कॅन्सल केलेलं आहे। व्हीव्हीपॅट येणारच नाही, व्हीव्हीपॅट जर नाही मग निवडणुकीनंतर आम्ही भांडायला मोर्चासाठी आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? मोठ्या संख्येने त्यांची इच्छा निवडणूक घ्यायची, कारण की लोकांचा जनमत आमच्यासोबत आहे, त्यामुळे अनेक पळवाटा सुद्धा आहेत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी। पण आजचा मोर्चा हा निश्चितपणे पुन्हा एकदा मी सांगेन की दाखवून देईल की महाराष्ट्राचं जनमत कोणाच्या बाजूने आहे। बॅलेट पेपरवरती जर मतदान झालं येणारी तर मत चोरी होणार नाही। महाविकास आघाडी आणि मनसे हे सगळे एकत्र एक मोठ बांधून एक वज्रमुठ तयार होऊन तर आपल्यासोबत भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ आणि सुनील मोदी साहेब आहेत, जे दोन्ही आपापल्या पक्षांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात। अवधूतजी, तुमच्याकडे यायचं आहे मला। एक याच्यामधला जो महत्त्वाचा भाग वाटतो, सातत्यानं आपण हे सगळेजण काय बोलतात ते बाजूला ठेवूया, पण सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती जे आरोप होतात, या आरोपाला तुम्ही कसा प्रतिवाद करणार? कारण ज्या पद्धतीनं EVMचा विषय असेल जो सातत्यानं समोर आणला जातोय, मग महाविकास आघाडीमधले घटक पक्ष असतील आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, त्यांनी तो मुद्दा सातत्यानं उचलून धरलाय। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी झालेले जे पक्ष आहेत, हे पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे असणारे पक्ष आहेत, जे सत्ताधाऱ्यांमध्ये आज एकत्र आलेले आहेत, असा सातत्यानं होत असतो। तर याच्यावरती काय आपल्याला नेमकं म्हणता येईल किंवा आपलं काय याच्यावरती प्रतिक्रिया असेल? शेवटच्या प्रश्नाचं सुरुवातीला उत्तर देतो जी, की तुम्ही सत्ताधाऱ्यांचं बोलताय, विरोधकांचं काय? या विरोधकांमध्ये डावी आघाडी आहे, अर्बन नक्सलाइटला मदत करणारी CPM सारखी संघटना इथे आहे जी, आणि त्यांचं आणि शिवसेना उभाटाचं हे सांस्कृतिक म्हणा किंवा वैचारिक म्हणा सख्य आहे का, की दोन्ही वेगवेगळ्या ध्रुवावर उभे आहेत? राज ठाकरेंचं आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांचं एकमत आहे का? तर उत्तर तसं नाहीये। काय होतं माहितीये का, की एक जहाज फुटतं आणि त्या जहाजामध्ये बंद अनेक उंदीर बाहेर पडतात, ते वेगवेगळे, ते खरं म्हणजे आणि काही साप, काही मुंगूस बाहेर पडतात। शेवटी जीव वाचवण्यासाठी एका फळीवर ते घेतात, त्या फळीवर तो मुंगूस, तो साप, ते उंदीर सगळे एकत्र असतात, कारण त्यांना तात्पुरता जीव वाचवायचा असतो। ज्यावेळी पूर ओसळतो त्यावेळी ते एकमेकांचा जीव घेतात। आज विरोधी पक्षांची तीच स्थिती आहे। 18 वर्ष बघा, हल्लीची गोष्ट सांगतो, 2024च्या इलेक्शनला राज ठाकरेंचा मुलगा आणखीन शिवसेना आमने सामने होते, एकमेकांच्या विरुद्ध लढला, अमित ठाकरेला हरवलं हो बिचाऱ्या त्या तरुण तडफदार मुलाला, ज्याचं राजकीय भविष्य माहीम विधानसभेतून तयार होणार होतं, त्याला या शिवसेनेच्या एका उमेदवाराने हरवलं।
आणि दुसरी गोष्ट, नक्कीच. भारतीय जनता पक्ष उभा पण नव्हता. मोदी नक्कीच, साहेब नक्कीच. सॉरी, आय एम सॉरी, तुम्ही जरा check महायुती करून घ्या. महायुती साहेब जाऊ देत ना, ऐका ना, जी. मला बोलू देत ना. जी, नंतर आपल्याकडे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत चर्चेच्या. मी थोडासा वेळ हा मोदी यांना देणार आहे आणि आपण या चर्चेची समाप्ती करणार आहोत. मोदी सातत्यानं जे अवधूत वाघ म्हणतायत त्याला कशा पद्धतीनं तुम्ही उत्तर देणार आहात, कशा पद्धतीनं तुमच्याकडे या सगळ्यांचं, कारण जशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता तीच बोटं तुमच्याकडे सुद्धा उठतायत. त्यांनी मांडलेला एक मुद्दा आहे की निवडणुकीमध्ये डावी आघाडी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आलेला आहे. जी, हे आम्ही नाकारत नाही. दोन पक्षांची वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र येऊन या महायुतीला थांबवण्याचं काम करतंय. महायुतीमध्ये मला तुम्ही सांगा की भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेना फोडून त्यांच्याकडे घेतलं, शरद पवारना फोडून त्यांच्याकडे घेतलं. नक्कीच. ते कुठल्या विचाराचे होते? एक वेळ आपण एकनाथ शिंदे म्हणू, अजित नक्कीच. पवार कुठल्या विचाराचे होते हो? म्हणजे तुम्हाला त्या विचारांची लोक चालतात आणि नक्कीच. उद्धवजींनी डाव्या आघाडींच्या बरोबर युती नक्कीच केली तुमचं की म्हणणं पोहोचलं, तुमच्यात तुमचं म्हणणं पक्ष पोहोचलं. निर्माण वेळेचं बंधन होतंय. आहे, हे त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर दोघांनाही नाही. मला थांबवावं लागतंय. तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून आलात, चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमची जी मतं आहेत ती आमच्या समोर ठेवलीत, त्यासाठी तुम्हाला दोघांचेही अगदी मनापासून आभार. आणि एक नजर टाकूया हेडलाईन्सवरती. डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा. राज ठाकरेंनी केला गर्दीतून लोकल प्रवास. दादर ते चर्चगेट स्थानकादरम्यान राज ठाकरेंनी केला प्रवास. मराठी माणसांचा मोर्चा सोडून सकपाळ बिहारात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज यांच्यापासून राहिले दूर.